नमस्कार मंडळी. आपल्या नावडत्या राजकीय पक्षांचा प्रचार बघून असूयानं पोटात दुखवून घेण्यापेक्षा हसून हसून पोटात दुखलेलं कधीही चांगलं. त्यासाठी अर्थातच बघायला हवी तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, सभ्यतेची पातळी न सोडता एकमेकांशी टशन देण्यासाठी हास्य खुर्द आणि हास्य बुद्रुक तयार आहेत. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मंडळी, आजपासून शशी केरकर याची हास्य जत्रेत एंट्री झाली आहे. त्याचं देखील जोरदार टाळ्यांनी स्वागत. मंडळी, 2 गावांमधून विजयी पार्टी निपक्षपातीपणे निवडण्यासाठी आपले हसवणूक अधिकारी देखील तयार आहेत. त्यांचं देखील जोरदार टाळ्यांनी स्वागत. अर्थात दिलखुलास दिलदार महेश कोठारे सर. मंडळी, या आठवड्यात हास्य बुद्रुकनं एक मतानं आपले इनामदार म्हणून घोषित केलंय अरुण कदम आणि विशाखा सुभेदार यांना. अभिनंदन. आणि या आठवड्यात हास्य खुर्दचे इनामदार आहेत समीर चौघुले आणि पॅडी कांबळे. मंडळी, या आठवड्यात आपल्या हास्य जत्रेत काही खास पाहुणे देखील सहभागी होणार आहेत. गेलं वर्षभर ज्या विनोदी नाटकानं प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आणि अनेक स्पर्धांमध्ये वेगवेगळी पारितोषिकं पटकावली, ते नाटक म्हणजे गलती से मिस्टेक. जोरदार टाळ्यांनी या नाटकातील कलाकारांचं स्वागत करूया. संजय खापरे, आशिष पवार, चेतना भट आणि या नाटकाच्या निर्मात्या प्रिया पाटील. आणि या नाटकाचे म्युझिक डायरेक्टर अमीर हडकर. मंडळी, आपण या नाटकातील कलाकारांशी नाटकाविषयी भरपूर गप्पा मारणार आहोत आणि या नाटकातील एक धमाल प्रसंग सुद्धा पाहणार आहोत. पण त्याआधी वळूया आजच्या आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे. मंडळी, कॉमेडीच्या विद्यापीठाची प्रिन्सिपल सुहास परांजपे आज एका शाळेची प्रिन्सिपल झाली आहे आणि तिला भेटायला आलेत शालू फेम, प्रभाकर मोरे आणि अग्री यंग मॅन सचिन गावडे. बघूया या त्रिकुटाचं मेतकूट आज किती जमून आलंय. मॅडम, आतमध्ये येऊ. प्लीज कम इन. कोण आपण? मी अनोळखी. म्हणजे कशी आपली ओळख नाही आहे ना, त्याच्यामुळे मी तुमच्यासाठी अनोळखी आहे का नाही, काय समजली? तुम्हाला विनोद करायला बोलवलं इथे? मग तुम्हाला काय वाटलं इथं 15 कॅमेरे लावले तर काय तुमचं सौंदर्य टिपायला? काय आहे, जोपर्यंत आपण विनोद करता तोपर्यंत आपल्याकडे काम आहे. शिक्षण आपल्या चेहऱ्यावर दिसतच आहे, काय समजलं? फालतूगिरी नकोय तुमची. तुम्ही कोण आहेत ते सांगा मला. अच्छा, म्हणजे मी माझं नाव? हा. मी मोरे. अच्छा अच्छा, मोरे आहेत का तुम्ही? हा. नमस्कार, मी साळुंखे. अरे वा, मी मोरे, तुम्ही सालुंके. हो. चला पक्षी खेळूया. नाच रे मोरा. मोरे, बिहेव युअरसेल्फ, बिहेव युअरसेल्फ. लाज वाटत नाही तुम्हाला? शाळेचे प्रिन्सिपल आहे मी. आता तुम्ही शाळेच्या प्रिन्सिपल आहात, याच्यात मला लाज वाटण्यासारखं काय आहे? मोरे, तुम्ही माझ्यावर हे पक्षी नाचताय, त्याची लाज वाटत नाही का तुम्हाला? तुम्ही मला गुपचूप चिठी पाठवली, तुम्हाला लाज वाटली नाही? मी तुम्हाला चिठ्ठी पाठवली? हं? कधी? हे काय ही कुणी चिठी पाठवलात? ही तुम्हीच पाठवली ना मला चिठी? बघू. काय लिहिलेलं आहे बघा. प्लीज मीट मी रिगार्डिंग सिक्रेट. स्वतःहून तुम्ही मला चिठी पाठवली, इथं भेटायला बोलवलं तरी माझी तुम्ही लाज करता वाय? मोरे, चिठ्ठी नीट वाचलीत का तुम्ही? वाचली म्हणून तर आलो ना भेटायला. काय लिहिलंय? काय? प्लीज मीट मी रिगार्डिंग सी ग्रेड परफॉर्मन्स ऑफ युअर चाइल्ड. सी ग्रेड थुकरट परफॉर्मन्स आहे तुमच्या मुलाचा, त्याच्यासाठी भेटा. सी ग्रेड, सिक्रेट नाही. असं सिक्रेट आहे काय? मला वाटलं तुम्ही मला सिक्रेट भेटायला बोलवलं का काय? काय चाललं तुमचं? एवढ्या आशेने आलो होतो माहितीये. मोरे, तसं ना माझं पिक्चरला जायला लागलं तर प्रॉब्लेम नको. काय जमा काय बोलताय तुम्ही? नाही तसं. एका तरुण मुलाचे वडील आहात तुम्ही. ते हाय, खरंच आहे. खरं काय? खरंच आहे ते. सिरियस नाही तुम्हाला? सिरियसनेस नाही तुम्हाला? हाय तर हो. आलाय का मुलगा बरोबर? नाही, तो बाहेरच उभा आहे. बोलवा त्याला. नाही येणार नाही तो. का? त्याला डायलॉग बोलता येत नाहीत ना. मोरे, प्लीज त्याला बोलवा. अहो, कशाला बाहेर उभा राहून तो रिॲक्शन देतोय? आपण डायलॉग बोलूया ना. त्याला कशाला उभा? मोरे, त्याला बोला, नाही तर स्किट पुढे जाणार नाही. आहे नाही आपली बोला त्याला. बाई. ए सचिन, ए बाबा, ये टाइमपास तिकडे करू नको, इकडे येऊन कर. ये
हा तुमचा मुलगा आमच्या शाळेला वाळवी सारखा चिकटलेला आहे. अरे वसाड्या, तू शालेला वालवी सारखा का चिकटलायस? खबरदार, ह्याच्या पुढे शालेला वालवी सारखा चिकटला तर पण मी काय बोलते बापूस, हा. एक शब्द पुढे बोलू नको. आता मी त्याला दम दिलेला हा. आहे, ह्याच्या पुढे तो शालेला वालवी सारखा चिकाटणार नाही. हा. कळलं तू म्हणला? हा. मग निघू मी? अरे निघू मी एवढ्यासाठी बोलायला निघू मी मोरे, हा. तुमचा जो मुलगा आहे ना अत्यंत वात्रट आहे. हा, तुम्हाला माहितीये का, 8वी मध्ये एक मुलगी आहे शालू नावाची. तिला हा सारखा चिडवत असतो. काय? शालू तुझा बाप चालू, शालू तुझा बाप चालू रे. वासाड्या, माझ्या शालूचा अपमान करतोस? आग लागली तुझ्या तोंडाला वासाड्या. हा? अरे ज्या माणसाचा करिअर डलमलत होता त्याला शालूने आधार द्याला, तेव्हा कुठं करिअर चालू झाली नाही आणि त्या शालूचा तू अपमान करतोस. शालू बद्दल काय बोललेलं मला आवडणार नाही. एक काम कर, शालूची स्टेप कर आणि यांची माफी माग. पण बापूस मी काय बोलते, काय ती बोल- शालूची स्टेप आणि मला जमतच नाही. तुला येत नाही वासाड्या? अरे तुला येत नाही? अरे, ऐका. अरे आपली तुला बसतो नाही. अरे आपली परंपरा आहे, त्याच्यावर आपलं पोट आहे. तर नाचल ना तर आपण पोट कसं काय भरणार? नाचून दाखव, नाचून दाखव. मोरे मारताय काय त्याला? काय मारते तुम्ही? का बसा? हा? मला का ओरडताय मध्ये मध्ये? आता एक काम करा, मी स्टेप करून दाखवतो, तुम्ही नीट बघा. मी कशाला तुमची स्टेप बघू? अहो त्याच्यावर तुम्ही सुपाऱ्या माराल. हा? हा. ए वाजवा. अगं शालू धोका दे गो मैना, शालू धोका दे गो मैना, फुगडी नाही आणली दुसरी मैना, फुगडी नाही आणली दुसरी मैना, शालू धोका दे गो मैना. अशी स्टेप असते. शांत उभे राहा तुम्ही. एक तर माझ्या केबिन मध्ये आलायत, मुलाच्या तक्रारी ऐकत नाही आणि शालूचा नाच करून दाखवताय. हा तुमचा नतद्रष्ट मुलगा माहितीये काय काय करतो? काय करतो? हा तुमचा मुलगा जो आहे ना शाळेत विद्यार्थ्यांचं रॅगिंग करतो. काय सांगतो? रॅगिंग? हो, काय असं? हा, आशिष पवार नावाचा एक गुणी मुलगा आहे आमच्या शाळेत. हा, त्याला त्याने 2 किलो गहू खायला घातलेत. 2 किलो गहू पोटात दुखायला लागलं त्याच्या. मग? घरी पाठवलं त्याला, हॉस्पिटलाइज करायला लागलं त्या मुलाला. अरे मॅडम बोलते तर खरं आहे, खरं सांग. मग? मॅडम बोलते तर खरं आहे. हा खरं आहे ना. मग? तोच माझ्याकडे आला आणि काय बोलला माहितीये का? हा. अरे सचिन, हा. हा, माझ्या पोटात आहे ना जाम कावळे ओरडतात, मग? म्हणून त्या कावळ्याला मी दाणे टाकले. तुला आग लागली तुझ्या तोंडाला. त्याच्या पोटात कावलं वरटतात म्हणून त्याला गहू खायला घातलं. मग? वास्तविक कावला आहे ना तांदूळ खातो. अरे, काय? हो, तेव्हा शपथ आमचं ते दिगंबर काका आहेत ना गावचं, म्हणजे जेवणाच्या वेळी नियमितपणे खिडकीवर येतात. अहो. हा येतात का नाही सांग? येतात का नाही? तर कधी चपाती खातात, तांदूळ खातात का नाही, भात खातात? हा मला माहिती आहे ना. मोरे पोटात कावळे ओरडणे म्हणजे भूक लागणे असा अर्थ आहे. लिटरली खरे खरे कावळे पोटात नाही ओरडत. नाही. त्यामुळे गहू तांदूळ याचा काही प्रश्नच येत नाही. काय शिकवताय तुम्ही तुमच्या मुलाला? मी शिकवतोय? मग? तुम्ही शिकवता होता बघा अगोदर. मी सगळं व्यवस्थितच शिकवते त्याला. प्लीज, कसला कर्माचं ज्ञान शिकवता मुलांना तुम्ही? चांगलं ज्ञान देते मी त्यांना. चांगलं ज्ञान. हा काय शिकवलं? काय? हो परवा मी बाजारात मासा आणले, मग? त्याला तेल नाही म्हणून मी याला बाजारात तेल आणायला पाठवला. मग काय? या वसाड्यान 2 पोती वालू आणला. अरे वाळू का आणलीस तू? कारण का म्हणजे तुम्हीच बोलता ना, वाळू रगडता रगडता तेल गळे. बघा असं तुम्ही शिकवता. याची आई गेले 2 आठवडे वालू रगड रगड रगडते, पण टालूवर घालण्या एवढं पण तेल आलेलं नाही त्याच्यातलं. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे अशी म्हणे. मग तुम्ही म्हणा ना मामा. अहो, म्हण म्हणजे तसं शिकवलं मी याला. काय तू करतोस मुला? ती पहिल्यांदा वाळू नेऊन बाहेर टाक आणि कशाला त्या माऊलीला छळताय? हा कशाला त्याला मुरे कुठल्या मुहूर्तावर जन्माला घातलं त्या कार्ट्याला? ते ऍक्च्युली ना आम्ही स्क्रॅच अँड विन मध्ये हा मला आलेला आहे. आता नाईलाज आहे, त्याच्यामुळे मी बानकोटीने आगरी बोलतो का नाही. माझं नशीब फुटकय ना म्हणून तुम्ही दोघं माझ्या नशिबाला आलेला आहेत. हो, हा? हो. काय चाललंय तुमचं? हा? काय चाललंय का तुमचं? हा. या मुलाचा पेपर आणलाय मी बरोबर. हा बघा. हं? तो पेपर दाखवते. काय काय लिहिलं? मार्क किती आहे त्या मुलाचे? किती? ताटात आपण मीठ वाढतो ना तेवढेच मार्क मिळाले त्या कार्ट्याला. हो, एवढेच? हा आणि काय लिहिले बघा, हा. मत लई शाने वारे. अरे लई शाने वारे नसतात तर मतलई वारे असतात, मतलई. आणि काय हे दुसरे लिहिले, डोंगराच्या पायथ्याशी गोडसे पायथा गोरस असत. आणि हा काय साधा प्रश्न विचारला होता, सरपटणारा प्राणी कोण? काय लिहिलंय चिरंजीवानी? काय? माझा बापूस. म्हणजे मी
रागला रे वासाडे, मी सरपटला प्राणी आहे वाटतो तुला? अरे मी राजहंस आहे का नाही? मला सरपटला प्राणी म्हणतो. जाम हाऊस आहे याला. मॅडम काय झाला माहितीये का? काय? घरी आला उशीर झाला ना, तो मागच्या दरवाजाने हा सरपट घरी येतो आणि गपचूप बिछाण्यात जातो आणि गपचूप झोपून जातोय. काय बोलले? साड्या, माझी इज्जत करतो तू, बापाची इज्जत करतो. हे बघा, मग तुम्ही वापस तुम्ही मोरे. बापाची इज्जत करतो. तुला सांगू शकलं कारनामा मॅडम. माझा काय? तुम्ही बाजूला मॅडम. काय चाललं? सांगू मॅडम इकडे या. हे बघा, मोरे, हे बघा, तुम्ही आता- आमची चिंगी आहे, चिंगी बारकी. मग असू दे. ती त्या दिवशी ना तिला झोप लागत नव्हती. हा. याने काय केला? काय केलं? तुमचा फोटो दाखवला. ए, हो सचिन. हा, आणि त्या पोरीन फोटो बघितला, अशी घाबरली, लगेच झोपली जावं. सचिन, तू माझा फोटो दाखवलास? का बसा तुम्ही साईडला व्हा. तुम्ही माझं कंप्लीट हा, करता. करणार. तुम्ही काय केलं सांगू का? काय सांग ना. सांगू अरे, मला सांग काय केलं? तुम्हाला सांगितलं होतं. अरे, मला- तुम्हाला सांगतो, तुम्हाला बघा काय केलं? काय केलं बघायचं तुम्हाला. हा. हा माणूस काय बोलतो माहितीये मला? काय? मला बोलतो की तुमच्या मॅडमचा नंबर दे ना, मला व्हॉट्सअप नंबर. मोरे, तुम्ही माझा व्हॉट्सअप नंबर मागता? व्हॉट्सअप मध्ये काय आहे? हा तुमच्या पोरीबरोबर चॅटिंग करीत असतो. सचिन, माझ्या मुलीबरोबर चॅटिंग करतोस तू? ते मी homework- सांगतोय ना, माझा ऐका. मग बोला. हा तर मी म्हटलं ह्याच्या मम्मीचा मला नंबर दे, मला पण गुड मॉर्निंग गुड नाईट त्याच्यात काय चुकलं काय माझं मला सांगा. तुम्ही माझ्याशी बोलायचा प्रयत्न करता, तू माझ्या मुलीला नंबर पाठवतोस. नाही. काय चाललंय का तुमच्या तुम्ही दोघांचं? ऐकून घे ना, हा कसा अरे, बोलतो हा मला काय सांगा ना. बोलतो? काय बसा तुम्ही मला तुम्ही सांगता अरे, ठीक आहे. तुम्ही काय हा, तो प्राजक्ताचा नंबर मागता मी काय बोलतो तुम्हाला. व्हायचंय इथून. गप्प बसा तुम्ही दोघं. अगोदर मी तुला सांगते, इथनं पहिल्यांदा बाहेर व्हा. बाहेर व्हा. तुला काढूनच टाकते शाळेत. जा, बाहेर जा हो, पहिल्यांदा. मॅडम मॅडम बाहेर पडतो, असं करू नका हो. नाही काही झालेल्या प्रकाराबद्दल ना मी तुम्हाला ना माफी मागतो प्लीज. नाही मला माहिती आहे माझा पोरगा लय द्वाड आहे, आहेस तो? नालायक आहे, आहेस? किडे आहेत त्याच्या अंगात, किडे आहेत ना. त्याच्यामुळे काय माहितीये, मी तुम्हाला खरं मनापासून सांगतो, तुम्हाला ना तो लय मानतो, खरंच लय मानतो तुम्हाला. म्हणजे ना जेव्हा तेव्हा ना त्याच्या तोंडात ना तुमचं नाव असतं. माझी मॅडम अशी आहे, माझी मॅडम तशी आहे. ए, हो काय रे सचिन? खरं देवाशपथ, खोटं नाही सांगितलं. आणि हे खरं सांगू तुम्हाला, तुमच्यात ना त्याला ना आई दिसते हो सचिन. आणि मला बायको. वा 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 वा, क्या बात है. तुमच्या तिघांच्याही टायमिंगला सलाम. टायमिंग 25 आणि एकमेकांना गोल फिरवण्याचं. वा, मजा आली, मस्त आला परफॉर्मन्स. विचारूया सरपंचांना त्यांना कसा वाटलाय हा ऍक्ट. महेश सर. सुरुवातीला तू म्हटलं होतंस बघूया या तिकुटाचं मेतकूट जमलंय का. येस. सुप्प मेतकूट जमलेलं आहे, आहा. अगदी खमंग जमलेलं आहे. आणि तिघांनी सुप्प परफॉर्मन्स दिलेला आहे आणि अगदी जीव ओतून परफॉर्मन्स दिलेला आहे. म्हणजे सुहास तर प्रिन्सिपल वाटतेच, पण सचिन तू एक्झॅक्ट स्कूल बॉयज वाटतो यार. आणि उन्हाळ मुलं अगदी परफेक्ट शोभतोस. आणि ऑफकोर्स प्रभाकर तुझा डान्स आणि ते शालू आणि क्या, आणि तुमचं टायमिंग तू म्हणालीस ते बरोबर आहे. त्यांचं टायमिंग काय ब्रिलियंट होतं. म्हणजे दिस एंटायर ॲक्ट वॉज ब्रिलियंटली कोरिओग्राफ्ड. Yes. It was well choreographed, well performed, well executed. Keep it up, fantastic. डबल धमाका. पहिल्याच परफॉर्मन्ससाठी डबल धमाका. क्या बात आहे. अशी सुरुवात व्हावी कार्यक्रमाची. आपण आपल्या पाहुण्यांना देखील विचारूया त्यांना कसा वाटला हा परफॉर्मन्स. संजय दादा. काय माझ्या चिपळूणची भाषा आहे, माझ्या पनवेलची भाषा आहे, आपल्या ठाण्याकडची आगरी. आणि सुहासचं तर नेहमीच म्हणजे काय, मी यांच्याबरोबर काम केलं आहे, सगळीच बेस्ट आहेत. आणि धमाल धमाल मजा आली, सॉलिडच होतं. क्या बात है. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा उत्साहात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. संजय दादा, फर्स्ट ऑफ ऑल मला तुमच्या नाटकाचं नाव फार आवडलंय. एक दिग्दर्शक म्हणून या नाटकाविषयी काय सांगशील? पहिला प्रश्न म्हणजे तो दिग्दर्शक मी कसा झालो या नाटकाचा. कारण गेल्या काही वर्षामध्ये काही नाटकं करताना एवढं जाणवलं की सुरुवातीला नाटक हे लेखकाचं असतं, दिग्दर्शकाने बसवल्यानंतर दिग्दर्शकाचं असतं, आणि जेव्हा प्रयोग सुरू होतात ना ते कलाकारांचं होऊन जातं. आणि मग त्याच्यात इम्प्रूव्हमेंट, ॲडिशन्स आणि सगळ्या गोष्टी घडतात. आणि मग त्याच्यामध्ये ते कलाकार ज्या पद्धतीने नेतात पुढे नाटक, ते त्यांचं होऊन जातं. राहिला प्रश्न नाटकाचे हे प्रयोग आज महाराष्ट्रभर आम्ही करतो आहे. खरंच म्हणजे काही नाटकं असतात ना की ते काही मेसेज देऊन जातात काही. तर मला असं नेहमी असं वाटायचं की प्रत्येक नाटकामधून आहे ना माझ्या एक सोशल मेसेज लोकांना गेला पाहिजे, आणि तो ह्या नाटकाच्या शेवटी असतो.
त्यामुळे ना नाटक विनोदी जरी असलं ना तरी शेवटी काहीतरी लोक घेऊन जातात, हे सगळ्यात मला जमेची गोष्ट वाटते. आणि म्हणून कदाचित नाटक लोकांच्या आजही विदाऊट एनी मिस्टेक लोक गलतीचं मिस्टेक बघायला येतात. आय हाय हाय हाय, क्या बात है. सोनी मराठीतर्फे आणि हास्य जत्रेतर्फे गलतीचे मिस्टेकला खूप शुभेच्छा. चेतनासाठी आणि तुम्हा सगळ्यांसाठी आम्ही नाटक जरूर बघणार आहोत. नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती ह्या रंगमंचाचा फार मोठं योगदान आहे आमच्या नाटकासाठी. चेतना आहे ऑफकोर्स. आणि संगीताची बाजू सांभाळणारे आमचे अमीर हडकर, आमचे मित्र, आणि मोहिते सर, तुम्ही जे वाजवत आहेत ते वाजवून गायले तिकडे आमच्या नाटकाला. आणि खूपच म्हणजे धमाल नाटक झालेलं आहे त्यामुळे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमची सगळ्यात या नाटकाची असलेली एनर्जी, तो म्हणजे आशिष. आज रंगभूमीवर फार कमी नट आहेत, हार्डली म्हणजे ज्यांच्यामध्ये एनर्जी आहे असं म्हणतो तो त्यातला एक आशिष आहे असा. आणि आमच्या नाटकामध्ये आहे तो, याचा फार मला आनंद वाटतो याच्यात. वा 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 वा. आशिषसाठी एकदा जोरदार टाळ्या. मंडळी, बायकोला हनीमूनला घेऊन गेलेल्या अरुण कदमांना थंडगार वातावरणात सुद्धा दरदरून घाम फुटलाय. असं काय घडलंय नेमकं तिकडे? चला बघूया. तुमच्या समोर येत आहेत कल्याणची चुलबुल पांडे, शिवाली परब, प्रसाद खांडेकर आणि अरुण कदम. C-A-T cat, cat माने बिल्ली, R-A-T rat, rat माने चूहा, दिल है तेरे पंजे में तो क्या हुआ, हाँ दिल है तेरे पंजे में तो क्या हुआ, दिल है तेरे पंजे में तो क्या हुआ. जातलं काय नाचले, जाम भारी नाचली बायको, म्हणजे बायको 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 जाम भारी नाचली तर तू. जातला एक नंबर. मला ना बायको बायको बोलू नका सारखं. लग्नानंतर नाव बदलून शिवा ठेवलं ना, त्या नावाने आक मार म्हणा. अरे शिवा माझी बायको, तुला खरं सांगतो म्हणजे म्हणा ना तुझ्या सारखीच बायको पाहिजे होती रे. ऍक्च्युली तू ना बायको मटेरियल आहेस रे, बायको मटेरियल. म्हणून तुला मी बायको बायको बोलतो ना रे. ऍक्च्युली तू ना काका मटेरियल आहे रे, काका मटेरियल. मी तुला काका काका बोलू काय? रे नवरा मी तुझा काका बोलतोस म्हणा. इच्छा असलं काही पण बोल नका, काका आहे मी तुझा. हा. अरे म्हणजे नवरा आहे मी तुझा ना रे. मी सांगते. हा, इकडे 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 कमरेत हात घालायचं तुझ्या. शेपली काढतो, शेपली. काय करायचं तुला? शेपली. अरे वासाऱ्या, ते सेल्फी असतं रे. ते इकडं मोबाईल मी नी काढत. इकडं बघ ना, इकडं बघ ना मारू. इकडं बघ. एक मिनिट, पेंग्विनला त्रास देऊ नका, पेंग्विनला त्रास देऊ नका. एक मिनिट. सॉरी काका, सॉरी. बाळा, काय काकांबरोबर फोटो काढतेस? सायकल कॉन्फरन्स मारून बसला. काका मी काका हिचा नवरा आहे मी. तू ही तुमची लग्नाची बायको आहे? हा. हो, ही तुमची मुंजीची पण बायको वाटत नाही. सॉरी, मला खरंच वाटत नाही म्हणून म्हटलं. नाही नाही, तुम्ही कशाला सॉरी बोलत ना? लग्न झाल्यानंतर माझ्या घरातलेच मला सगळे सॉरी बोलतात. याच्याची लग्न करून दिलं ना मांजर. अरे औरत कशाला लग्न लावताना तो भटजी सुद्धा मला सॉरी म्हणाला. नाही नाही हो, माझं असं मनात इच्छा नाहीये, पण तुझ्या घरातल्यांनी ठरवलं तर काय करायचं ना. एवढंच कशाला लग्नानंतर मुलीला कॉंग्रॅच्युलेशन करतात सगळे, पण माझं साधवान करत होते. पण खरं म्हणजे तुम्ही नवरा बायको वाटतच नाही हो. हो ना, मला वाटतच नाही नवरा बायको. फालतू गेलं नाही वाटत. कशाने वाटत? हे काय लग्नात काय काय सगळे फोटो दे बा. लग्नाचे फोटो आहेत आमचे. ना ते प्री वेडिंग केले सगळे शूट याच्यामध्ये आहे. हा हा, हे काय, हे काय, हे आमच्या शिवलपुरी सारखं लोकेशन तुमच्या मुंबईमध्ये पण आहे? करतच आहे ना. एक मिनिट दाखवा. हा व्हिडिओ तुम्ही इथे शूट केलाय? इकडे शूट केला आम्ही. हा व्हिडिओ तुम्ही इथे शूट केलाय? इकडे शूट केला आहे. शूटिंगची परमिशन घेतली? कुठली परमिशन? तुम्ही इथे सिनेमाचं शूटिंग करताय त्याच्यासाठी परमिशन लागते. सिनेमाच्या शूटिंगची परमिशन घेतली आहे? परमिशन कुठली? आम्ही कुणी मागितली परमिशन? हा तुम्ही सिनेमा शूट करताय ना? सिनेमा नाही रे बालका. सिनेमा नाही रे. आम्ही आपल्या हातात
सेल्फी सेल्फी करतो दोघांचे फोटो करतो तिकडे आताच मी हे काढलं बघा हल्ली मोबाईल मध्ये पण सिनेमाचं शूटिंग होतं त्याची परमिशन लागते असंच करा नाही तर तसंच करा कळलं तुमच्याकडे परमिशन नसेल तर 75,000 रुपये फाईन भरायचा 75,000 फाईन भरायचा अरे वसाऱ्या 2 दिवसाचं हनीमूनचं पॅकेज आमचं 10,000 रुपये मोबाईल 10,000 रुपयाचं ना त्याचं भाडं आम्ही 75,000 रुपये भरायचं. एक मिनिट किती दिवसात म्हणजे 2 दिवस तुम्ही शूट करताय दोन. आता 1.5 लाख भराय 1.5 लाख भरायचे सिनेमाचे अरे तीट कुठं मागे करण जोहर आला त्याने सुद्धा 1.5 लाखच भरलेले आता सिनेमाचे शूटिंग अरे वसाऱ्या सिनेमाचं नाही करत शूटिंग आपल्या आम्ही शूटिंग करताना मला वाटलेलं तो तसं लग्न झाल्यापासून असं वाटायचं आकलेच आणि याचा काही संबंध नाही बिंडोक माणूस आहे एक नंबरचा अरे नव्हती परमिशन तर कशाला सिनेमाचं शूटिंग करायचं इकडं बिंडोक माणसा खाली मारा ना वसाऱ्या सिनेमाचं शूटिंग नाही करत कुठे त्याच्या नादी लागतं तू सिनेमाचं बघा नाही. तुम्हाला इथे परमिशन घ्यावी लागणार मग? नाही तर 1.5 लाख रुपये भरा चला परमिशन घ्यावी लागणार 1.5 लाख रुपये भरा अरे कुठलं 1.5 लाख हे चाल. 1.5 लाख. हे बघ ते शूटिंग करतायत बघा तिकडे तू त्यांनी घेतलं परमिशन विचारा तुम्ही विचारा एक मिनिट हॅलो तुम्ही परमिशन घेतली की नाही कसली कसली पण परमिशन घेतली की नाही कसली म्हणजे आयुष्यात जेव्हा कधी परमिशन घ्यावी लागते तेव्हा तुम्ही घेता ना हो बघितलं बघितलं अरे काय बघितलं वसाऱ्या सिनेमाची शूटिंग करायचं परमिशन घेतलं का ते विचार ना आता आपण शूटिंगचं विचारतो ना नाही तुम्हाला आता शूटिंगची परमिशन घेतली नाही पैसे भरावे एक मिनिट काय? हे काय काय ही जी हिरोईन आहे हिरोईन ना ती माझी बायको हा, तीच ती तिच्या मागे 2 जण आहेत चालत गेलेत त्यांचं कार्ड चेक केलं पेमेंट दिलं त्यांचं कार्ड चेक केलं का कार्ड पेमेंट घेतलं कुठलं कार्ड ज्युनियर आर्टिस्ट वापरायला कार्ड चेक करावं लागतं अरे वसाऱ्या कुठलं ज्युनियर आर्टिस्ट आम्ही इकडे असं शूटिंग करताना इकडे 2-4 माणसं आतून मधून गेली अरे पर्यटक आहेत ते इकडून तिकडे फिरणार आहेत. हे बघा असं होय तसं होय ते शूटिंग केलंय म्हणजे त्यांचं कार्ड लागणार कळलं नाही तर त्याला पेमेंट पण द्यावं लागणार तुम्हाला म्हणजे यांनी माझी पण शूटिंग केली आहे म्हणजे यांनी मला पण पैसे द्यायला पाहिजे ना प्रश्नच येत नाही मुळात सिनेमात चालू आहे सिनेमाचं शूटिंग आहे ना अरे वसाऱ्या म्हणजे प्रत्यक्षात अशी बायको तुला मिळूच शकत नाही अशी बायको फक्त सिनेमात असते मग आणि जर खरंच तुझी बायको असेल ना ते एवढ्या भयंकर गुन्ह्यात तुला अडकवेन ना फाशीच मिळेल डायरेक्ट हे सिनेमाचं शूटिंग करतात पेमेंट द्यावं लागतं दॅट्स इट सिनेमाचं नाही तुमचं पण करत पेमेंट नाही केलंय नाही ना हो तुमचं पण म्हणजे मेन हिरोईनचं पेमेंट नाही केलंय नाही ना किती सीन शूट केलं तुम्ही काय पर डे काय ठरला होता परडे पण असतो का मला हे मी सांगितलंच नाही काय ना फालतू माणसं तुम्ही माझं परडे दिला नाही माझा डोकं संतापला माझ्या हातात आता माझे पैसे ठेव मला काय माहित नाही अच्छा सनकन काना खाली मार ना वासाऱ्या पैसे मागतोस तू नवऱ्याकडं चाला तरीच बोलतो एका आठवड्यात ही माझ्याबरोबर लग्न करायला का तयार झाली अरे ही बावलट आहे हिला अक्कल नाही असला तुम्हाला सांगतो रे एकटा माणूस कुठं कुठं बघणार आहे रे आणि वासाऱ्या माझ्याच बायकोचं मी फोटो काढायचं आणि तिलाच पैसे मी द्यायचे फोटो 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 अरे वासरे व्हिडिओ पण काढलेस तू माझं व्हिडिओ पण आहे हे बघा काय त्यात. व्हिडिओ पण आहे मग एक मिनिट काय हा या हिरोईनच्या बाजूला एक कुत्रा उभा आहे अच्छा कुत्र्याचं पण पेमेंट करायचं मी उलट बोलू नका मी काय सांगतो ऐका या कुत्र्याला तुम्ही शूटिंग मध्ये वापरलंय पेटाची परमिशन घेतली पेटाची परमिशन घेतली का पेटाची वसाऱ्या बेटा होण्यासाठी मी इकडे आले त्याचीही परमिशन देत नाही बेटाची परमिशन कुठून हे का? त्यांची परमिशन लागते तुम्हाला जर प्राण्यांचं शूटिंग करायचं असेल तर त्यांची परमिशन लागते तुम्ही स्वतःची शूटिंग घेताना घेतली परमिशन तुम्ही प्राणी नाही आहेत पण पेटाची परमिशन लागते ती घेतली आहे अरे वसाऱ्या नाही रे तुला सांगतो अरे यो सिनेमा नाही आहे रे मला सनच्या पेमेंटची रिसिप्ट दाखवा सनच्या पेमेंटची रिसिप्ट दाखवा अच्छा सण कन मारे ना कुठला सण आणि कुणाचा सण मी वापरलाय कुठला सण बोलतो सन सन हा सूर्याची तुम्ही डेलाईट वापरलात ना सूर्य वापरलात तुम्ही सूर्य मी वापरलाय अहो असं काय करता हा शिवलपुरीचा सूर्य आहे, याची परमिशन लागते मुंबईचं सूर्य एकलाय तुम्ही याला काहीच सांगितलं नाही आहे बघा हे मी तुम्हाला नीट सांगतो शिवलपुरी हे एक हेरिटेज वास्तू आहे तुम्ही आता ही फिल्म शूट केली आहे तुम्ही समजा तुमच्या इंग्लंडच्या मित्राला पाठवली ही फिल्म त्याने तिकडे रिलीज केली ही सगळी वास्तू तिथे दिसणार
समजा शत्रूच्या हातात आपले नकाशे पडले तर अहो देशद्रोह करताय तुम्ही. अरे काय फालतू केलं. कुठला मित्र इंग्लंडचा कुठलाही माझा मित्र वाचाऱ्या. इकरा माझा कोण मित्र नाही इंग्लंडचा. आलं सांगतो. एक्सक्यूज मी दादा, काय? यांनी यांच्या फिल्मसाठी आहे ना माझ्या परफ्यूमच्या वासाचा उपयोग केलाय. हे थोडं आतीच होते रे. आती काय आती? तुम्ही जेव्हा शूटिंग करत होता मी मागे परफ्यूम मारत होते, सगळा स्मेल शूट केला तुम्ही. अरे वासाऱ्या सेंट पाहिजे होतं तर मांजाकडे मागायचं ना, कशाला मारायला गेला तिकडं? आता वास आला ना फिल्म मध्ये आपल्या. अगं अडाने व्हिडिओ मध्ये कधी वास येतो काय? मॅडम मी बघतो. अरे यार समजतास तुम्हाला. मी करतो Please, मी please. करतो. अरे माकडा, रायटरला असे सीन लिहायला कशाला सांगतोस? आता हा कोण आहे? हे जे काही करतोयस ती फिल्म कोणीतरी लिहिली असेल ना. कुणी काय लिहिले आहे? रायटर कोण आहे? कोण नाही, आम्ही आपलं अजून दिलं बोलले बाबा तू डान्स कर, मी थोडस झेपली कर. अच्छा म्हणजे रायटर तूच आहेस. रायटर असोसिएशनचं कार्ड दाखव. ते पण नाहीये तुझ्याकडे. नाही सेन्सॉर केलंय स्क्रिप्ट. ते काय असतं आता? अरे तू का सिनेमे करतोय? कोण करतंय? प्रोड्युसरचं कार्ड दाखव चल. नाही ते माझे काय कारण आहे? कुठलं डिरेक्ट कोण करतंय? जे करतं जे डिरेक्शनचं कार्ड दाखव. डिरेक्शन मीनेच आपलं इलेच ते. अरे तू कशाला फिल्म करतोयस? कुठल्या तुझ्याकडे ना रायटरचं कार्ड, ना प्रोड्युसरचं कार्ड, ना डिरेक्टरचं कार्ड, ना तू लोकेशनची परमिशन घेतले. चल तुला अटक करतो. अरे, चल, आज चल, आज चल. ऐक ना. हे सगळं हे सगळं करायचं असतं. हनीमूनला आलं आय म्हणजे झक मारली मी इकडं हनीमूनला आलं तर मला सांगतो अवरे सगळं करायचं ते काहीतरी सलटवून टाकायला. साहेब हा, ठीक, काहीतरी ठीक. बघा ना. ओके ओके म्हणजे ठीक आहे. काय ऍक्च्युली हे कसलं काय काय हा, ठीक आहे. हे कार्ड काय नाही, मला ते नाही, शॉर्ट कार्ड एवढं एक महागाचं. मिनिट हे बघा 2 दिवसांच्या लोकेशनचे होतात 1.5 लाख रुपये. आता सूर्य वापरला 25,000 पर डे पकडला तरी 50,000 त्याचे आले. आणि मॅडम परफ्यूमसाठी नाही म्हटलं तरी 3-1 हजार रुपये तरी घेतील. 5,000 वासारे कानफार फोडून पिचिक पिचिक करायचे 5,000. 5,000 त्यांना 5,000 द्यावे लागते. म्हणजे ते बघा 2,05,000 होतात. तुम्ही एक काम करा 55,000 देऊन टाका, वरचं मी सलटवतो. चला बघा कसलं देव माणूस आहे. 55,000 मध्ये सलटवतोय ना. 1.5 लाख कमी करता. मागं पुरं बघायचं ना त्या देव माणसाला 25 देऊन टाक. अरे वासारे आता शेवटचे हे 10,000 हा ठीक आहे रुपये दहा तेवढं चल काय प्रॉब्लेम नाही. तेवढं होईल. फक्त मला नाही तुम्ही शूट केलंय ना ते सगळं फॉर्मॅट करावं नाही, लागेल. नका नका ऐका हो करावं लागेल. हे कोणाच्या हातात पडलं माझी नोकरी जाईल इकडे. फॉर्मॅट करावं लागेल. हा ओके. आणि मॅडम तुमच्या परडेचं काय ते तुम्ही बोलून घ्या. नाही मी मांजा परडे घ्या याच्याकडनं. मला मांजा परडे पाहिजे घरी गेल्यानंतर. मला नाही वासारे माहिती. तुझ्या पडल्याचं काय इकडे आपल्या साखरपुड्याचे पण फोटो नाही ठेवले. ते लग्न झाले हे कोणाला सांगायचं म्हणजे खबरं वाद्य होणार खबरी लपरी होणार. तर अशा तऱ्हेनं आपण इथे शिवपूरनगर इथे आलो आहोत. मस्त निसर्गरम्य वातावरण आहे आणि फर्स्ट क्लास सगळं. शूटिंग करू नका शूटिंग करू नका काय 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 शूटिंग करू नका. ऐकलं पैसे घेतात लोक. काय शूटिंग कसलं शूटिंग? हे मोबाईल मध्ये तुम्ही शूट करताय ना ते घेतलं ना तू येणार आणि पैसे घेणार तुमच्याकडे. बंद करा मोबाईल शूटिंग तुम्ही शूटिंग करताय ना. आता हे आता काहीतरी केलं ना तुम्ही. काय केलं बापरे काय केलं. सूर्यबिरी आलं तर लल्लेपरी होतं. म्हणजे तुम्ही हे मोबाईल मध्ये शूटिंग केलं तर परमिशन लागते. म्हणजे काय पैसे चार्ज करतात. कोणी केलं? जाडेसारखा माणूस होता. त्याला मिशी होती. तुरी होती. चष्मा होता. चष्मा होता. यायला येडा बोला तुम्हाला. मला पण असं पैसे मागवा. 2 कानफडात मारलं ते गेला तिकडून. तुम्ही पैसे घेतले. हा बघा येडा माणूस हा पैसे देऊन गेलेला त्या माणसाला. सोमवार मंगळवार येडा बनवतो सगळ्यांना. असं हरकत नाही. आता झालं याचं शूटिंग झालं. वासाऱ्या सगळे येतात आणि तुलाच चुना लावतात. क्या बात है. कडक कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही कडक परफॉर्मन्स दिलात. वा जोरदार टाळ्या. सरपंच तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? बम्बॅस्टिक ऍक्ट. बम्बॅस्टिक असा ऍक्ट फक्त प्रसाद तूच लिहू शकतो. म्हणजे भन्नाट कल्पना तुलाच येऊ शकतो. काय कल्पना होती यार. फॅन्टॅस्टिक. आणि आय जस्ट लव्ह द आयडिया की ह्या द होल थिंग कुड हॅपन एनिवेअर. हा ॲक्ट कुठे येऊ शकला असता पण ते या ड्रेसमध्ये याला आणणं आणि त्याला पेनग्विन तू म्हणणं दॅट वॉज अल्टिमेट यार. इट वॉज अ हिलेरियस ॲक्ट. हिलेरियस म्हणजे हिलेरियस. इट इज नथिंग बट अ डबल धमाका. क्या
एपिसोड चालू आहे हा. सुपर. थँक्यू सो मच मंडळी. थँक्यू थँक्यू विश्रांतीनंतर पुन्हा एकदा उत्साहात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, आज अंशुमन दाव विशेष खुशीत आहे. नाही, त्याला घरी लवकर जायला मिळणार आहे म्हणून नाही, त्याला काहीतरी सॉलिड रोल मिळाला आहे म्हणून. बघूया त्याबद्दल त्याच्या घरात काय चर्चा चालू आहे ते. हॅलो एव्हरीवन, माय सेल्फ कॉमेडी किंग अंशुमन विचारे. हाय प्राजक्ता. हाय. हॅलो महेश सर, आय विल मिस यू द मोस्ट. मला सांगायला आनंद होतोय की आज माझं शेवटचं स्किट आहे, सो एन्जॉय. काय काय अंशुदा, काय झालं? हा काय नाही, इथला कार्यभाग संपला, आता चाललो आपण. प्लीज अंशुदा, असं बोलू नकोस यार. तू हवायस आम्हाला. कालपर्यंत तर बरं होतास यार तू. दादा, हे वय नाही मरण्याचं. ए भाई, मरत नाही मी, सॉरी. खूप मरमर केली इकडे मी यांच्यासारखी. पण आता लोक माझ्यावर मरतील. बॉलिवूडला चालू, बॉलिवूडला. बास झाला आता इकडचा इचिक पिचिक करत उदरनिर्वाह करणं. अरुण कदम डायलॉग विसरणार नाही ना या आशेवर बुधवार गुरुवार काढणं. 30% टाकल्यावरचे विनोद, 20% डोरबेलचे मोबाईलचे आवाज, 50% आसरटपणा, ह्याला स्किट म्हणणं, त्याला टाळ्या वाजवणं. ही फालतूगिरी तुम्ही करा आता, कळलं ना. बॉलिवूडहून फोन आलाय. यु नो विनुराग कश्यप. विनुराग कश्यप. बर. तुमच्यापर्यंत नाही फोन होणार, काळजी करू नका. नेक्स्ट फिल्म मी करतोय त्याची, त्यानंतर करिअर काय सुसॅड. अंशू! 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 अंशू, मी तुला किती वेळा सांगितलंय, धुतलेली चड्डी नीट वाळत घालत जा. अंशू, फ्रीजर मध्ये सापडली मला चड्डी. घे चड्डी. अरे हळू बोल ना यार, आता तू मी स्किट करणाऱ्या ऍक्टरची बायको नाहीस तू, काहीतरी काय बोलतेस. अरे देवा, म्हणजे परत पथनाट्य करणार तू. अरे देवा, अंशू. हे अगं पत्रनाट्य कशाला करेन मी. म्हणजे ते पण काम नाही केलं तुझं. अंशू, तरी मी तुम्हाला सांगत होते हळूहळू बोल. एवढं फास्ट फास्ट बोलून कामं जातात तुझी. काय निगेटिव्ह बोलतेस तू. काम केलेलं नाही मी, सोडलंय. हे करतायत अजून अचिक पिचिक असं. आपण सोडलंय. बॉलिवूड कॉलिंग मी. काय काय? बॉलिवूड कॉलिंग मी. बॉलिवूड? हा. अरे रिक्षा परवडत नाही म्हणून साधं जोगेश्वरीला जात नाहीस तू ऑडिशनला. बॉलिवूड कॉलिंग. कधीतरी नवऱ्यावर विश्वास ठेव ना जरा. विनुराग कश्यपच्या ऑफिस मधून फोन आला आपल्याला. कोण? विनुराग कश्यप. विनू राग कश्यप. विनुराग कश्यप, त्याचा फोन आला होता तुला? Yes. मग तू काय म्हणालास? ऑफकोर्स हो म्हणालो. काय हसाल काय आलं. अंशू, किती बावळट आहेस रे तू. ह्यात काय बावडपणा. अरे तुला कळत नाही का, कोणी येतं आणि तुला गंडवून जातं. म्हणजे तुला खरंच वाटतंय विनुराग कश्यपच्या ऑफिस मधून तुला फोन आला असेल? म्हणजे काय. अंशू, साधा कॉल सेंटर वाल्यांचा फोन आला ना तरी तुझा फोन आहे कळल्यावर शिव्या देऊन फोन ठेवून देतात ते. ए आता अति होतंय तुझं, कळलं ना. काही अति वगैरे नाही. तू कश्यप तुला कशाला करेल फोन? कशाला म्हणजे. तुला कळत नाहीये का अंशू? काय? हास्य जत्रा मधलं कोणीतरी तुला गंडवतंय. नाही का, हास्य जत्रेमधलं कोण कशाला गंडवेल मला. अरुण कदम दिलाय तुला बुधवार गुरुवार, अजून काय गंडवायचं बाकी आहे? फोन आला. अरे त्यांच्याच ऑफिस मधून फोन आहे. हो, त्यांच्याच ऑफिस मधून फोन आहे. गंड गंड अजून गंड. हा? फोन घेतो मग तुला कळेल कोणाचा फोन येते. फोन घे हा. आणि 2 शिव्या घाल त्यांना, मग कळेल आपल्याला कोण मस्करी करते ते. तुला सांगू ना, हे समीरचं काम असणार. टाकल्या एवढा फ्रस्ट्रेट झाला, थांब दाखवतो त्याला. ए टाकल्या, नाटक करतो काय, फालतू फोन करतो काय, एक कानाखाली पेटवेन ना, सगळी कॉमेडी बाहेर येईल, समजलं ना. हॅलो हेलो सर, क्या बात कर रहे हैं आप? मैं हिंदी मध्ये बोल नकोस, हिंदी मध्ये बोल नकोस. टाकल्या ए. सर 1 मिनट, मैं कश्यप ऑफिस से बात कर रहा हूँ. आप क्या बात कर रहे हो? हाँ हेलो. अगर आपको फिल्म नहीं करनी थी तो सीधे सीधे बता देते आप. ऐसे बात नहीं करनी चाहिए ना. अभी मैं कश्यप सर को बोलता हूँ कि आप इंटरेस्टेड नहीं है, ठीक है. और एक काम करना, मैंने सिर्फ स्क्रिप्ट मेल की थी आपको, वो डिलीट कर देना अरे प्लीज. एक सेकंड, स्क्रिप्ट एक सेकंड. हेलो हेलो हेलो.
हेलो हेलो मेल 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 मेरे को मिला है हेलो 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 हाँ, बोलिए। हाँ, हाँ। अरे मैं बंकस कर रहा था अरे मैं बंकस कर रहा था। अरे कैसा लगा मेरा एक्टिंग कैसा लगा? वो क्या होता है, वो मैं एक कॉमेडी शो करता हूँ, उसमें 2-3 कीड़े लोग ऐसे फोन करते रहे बीच में, तो ऐसा हो गया हेलो हेलो हाँ। हेलो मैं कर रहा हूँ फिल्म हेलो। आप फाइनल है लेकिन ये आप कर रहे हो? हाँ कर रहे हाँ ठीक है, तो मैं बात करके देखता हूँ कश्यप सर से और फिर आपको बताता हूँ. हाँ हेलो वो फोन करेंगे ना आप मेरे को? वाट बघा. वाट बघा सगळं हिंदीत बोला, शेवटचे 2 शब्द वाट बघा मराठीत बोलला का? तुझं ऐकून फालतू मी बडबडत बसलो माहिती, फिल्म गेली असते माझी. त्या कश्यपला शिव्या घातल्या मी, मूर्ख बाई. ए अंशू, अरे पण त्या कश्यपला शिव्या देणारीच माणसं आवडतात. म्हणजे अरे त्याच्या फिल्म मध्ये कधी बघितलंस का? काय? कधी कोणाला आदराने काका किंवा आजोबा असं म्हणते, किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडला बाबा रे जेवलास का असं प्रेमाने विचारते, किंवा नवरा बायकोला गजरा आणून देते, असं कधी बघितलंस का? याला खरं मी विचारच केला नाही. तू हाच नाही, हा. कुठलाच विचार करत नाही अंशू. म्हणजे काय तर एवढी मोठी फिल्म करतोयस ना तू, हा. कसं बावळटासारख्या बसलेस? जरा काही तयारी वगैरे केलीस की नाही? कसली तयारी? का वर्षानुवर्ष लोकांनी हे तुझं जे बुलचट चेहरा बघितलाय ना आणि इचिक पिचिक असे चाळे करतोस, तेच घेऊन जाणार आहेस तिथे सेटवर? तुझा अति होता आता कळलं ना? काही अति वगैरे नाही हा. हे बघ, माझी इज्जत जाता कामा नाही. हा, तुझा काय संबंध इज्जत जाण्याचा? काय संबंध म्हणजे भाजीवाले बघतात हिंदी पिक्चर. माझा पिक्चर भाजीवाला बघणार आहे? अंशू, ते भाजीवाले मला ओळखतील हा. आणि म्हणतील देखो देखो घाणेरडे ऍक्टर की बीबी आ गई. फालतू नसते अति एवढं. ए हे बघ, महाराष्ट्रात माझी इज्जत गेली ते ठीक आहे, देशभरात जायला नकोय. जास्त बोलतेस तू आता. ए, जास्त दिवस कोणाला बोलतोस रे? मागच्या वेळा आठवतंय ना? काय? महाराष्ट्रात लोक त्रास देतात म्हणून आपण केरळला गेलो होतो. हा, मग? मग तिकडे एक जण आला हा. आणि अय्यो एंडिले नांडिले स्किट पांडिले असं म्हणून थोबाळीत मारून गेला. हा? आठवतंय ना तुला? हे बघ हे आता अक्कल आहे का तुला? तो कशाला स्किटवर मारेल मला? स्किटचा काही संबंध नाही, माझा चुकून धक्का लागला म्हणून त्याने मारलं मला. हा? आणि तू मार खाल्लास. म्हणजे मारामारी करू तिकडे? अंशू, नुसतं बुलचट आहेस रे तू. हे आता जास्त बोलतेस ना तू, लक्षात ठेव. हे बघ त्याने स्किट मेल केले, त्याची मला प्रॅक्टिस करू दे. हा तू प्रॅक्टिस करणार, हा. मी तुला शिकवते. वाच तू, सीन वाच. ए बाई तू गप काय, मी करतो प्रॅक्टिस. तू काय करणार? इतक्या वर्षात काय केलं? इचिक पिचिक माहिती. हा? मी शिकवते, सीन वाच तू. लोकेशन पुलिस स्टेशन. हा. अंशुमन याने पक्के हॉटेल को टायर में डाला है. इंस्पेक्टर राठौड़ उसे पट्टे से मार रहा है. म्हणजे तू पक्क्या हॉटेला आणि इन्स्पेक्टर राठोड तुला मारतोय. येस. डायलॉग बोले अपना. हा हा. इंस्पेक्टर पक्के हॉटेला बोल, हथियार किधर छुपा है बोल. अंशुमन सिर्फ हंसता है. बोल सारे वरना जान ले लूंगा तेरी. फटाक वो मारता है इंस्पेक्टर. अंशुमन फिर हंसता है. साहब ये चमड़ी नहीं, लोहा है लोहा. पिघल जाएगा फिर भी लोहा ही रहेगा. सीन लिहिला यार, जबरदस्त सीन लिहिला. मस्त सीन आहे रे. हे अंशू, आपण प्रॅक्टिस करूया. हा? हा, करू. हा, मी इन्स्पेक्टर राठोड. कोण? इन्स्पेक्टर राठोड मी. ए चला करू. असं नको, प्रॅक्टिस करूया आपण. तू प्रॅक्टिस करूया आणि आपल्याला टायर लागेल. खांडेकर भाऊजी, ओ खांडेकर भाऊजी. कामाच्या वेळेला हा माणूस कुठे जातो ना काही कळत नाही. एरवी तर इथे घरातच घुटमळत असतो. इथे काय करतो तो? काही नाही. किती वाजता येतो तो? काही नाही, तू झोप ना. मला सांगतो बाहेर काम करतो. अरे तू झोप नाही ते. अरे भांड्या असं करतो तो? अरे, अंशू, झोप ना. झाडं चेहऱ्यावर वाटत नाही अजिबात. तू नको लक्ष देऊ ना. लक्ष नको देऊ सगळीकडे. आपल्याला फिल्म करायची की नाही? इकडे असं- आपल्याला म्हणजे मला करायची, तुला काय करायचं नाही, कळलं ना? मी तुझी रिहर्सल घेते, पण आता इकडे असं पोटावर उपडा झोप. हे खूप अति होते की, एवढं काय करायची गरज नाही अरे यार. झोप नाही यार. असं टायर मध्ये घातलंय तुला असं समज. असं हा हा हा, असं झोप. हा. आणि आपल्याला पट्टा लागेल एक आता जाऊ दे ना, कुठे आता? अरे पट्टा बिट्टा. बोल पक्क्या बुटेला. बुट्टेला नाही रे, पहिलेच वाक्य चुकलीस तू. नको करूस प्रॅक्टिस, सोडून दे चल. ए अंशू, पक्क्या हॉटेला नाव आहे. हटेला. हा. तुला सूट होतं का हटेला? बुटेला म्हटलं की कसं तुझा चेहरा डोळ्यासमोर येतो. झालं तुझं? हा, चल झोप लवकर, झोप. पक्क्या बुटेला बोल, हत्यार किधर छुपा है बोल. काय करते तू? लागतंय यार. काय करते? बोल साले. अरे हसायचंय तुला, हस हस अरे, ना. हस काय? हस ना, हस अरे हस. मला बोल साले, बोल नहीं तो मैं तेरी जान ले लूंगी. बोल बोल कुत्ते, आज तू है और मैं हूँ. बोल
बोल बोल, ये कौन सी चमड़ी गिरी है? चमडी गिरली आहे, चमडी एवढं वाक्य आहे, कळलं ना? मला शिकवायचं नाही, मला 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 शिकवायचं नाही हं? बोल पुढचा डायलॉग बोल ना, हसून बोल ना, हसून बोल. हस हस हसून बोल ना. पिघले का तू तू इथं भात झालं भातगिरी. शी शी रे अंशू, शी. तू काय तू काही मजा नाही तुझ्या ऍक्टिंग मध्ये. मी माझ्या पद्धतीने म्हणेन आणि त्यांच्यामध्ये एखादा मराठी गुंड असेल ना माझ्यासारखा, तो म्हणेल डायलॉग. हेच हेच तुमच्या मराठी नटांचे ना प्रॉब्लेम आहेत. काय बोलीस तू इकडे? कोण आहेस तू? कोण आहेस तू? भावाने एका ठोकरट पतपेढीत काम करतेस तू? हा, मराठी नटाबद्दल बोलतेस? 10 रुपयाची 5 बंड दिसली की लगेच कॅश आली, कॅश रे ओरडणार आहे तू? ही तुझी लायकी? आणि मराठी नटाबद्दल बोलतेस तू? माझं मी बघून घे, चल तिकडे, मला शिकवते. ठीक आहे ना मग, मला काय तुझी काळजी वाटली म्हणून मी तुला सांगत होते. हा, फटकावलंच मला काळजी वाटली. अंशू तू फिल्म कर, हा. पण मी तुला सांगून ठेवते हं. हा. त्यांना आधीच सांगून ठेव, मी बेडसीन करणार नाही. तुझा काय संबंध? तू कुठे करतेस काय? मी म्हणजे तू फिल्म करणार आहेस ना, तू त्यांना सांग मी बेडसीन करणार नाही जमणार मला, हात पकडणं वगैरे ठीक आहे. अगं पण सीनची गरज असेल तर आय एम प्रोफेशनल ना, प्रोफेशनल ऍक्टर, मला करायला लागेल ना सीनची गरज असेल तर. ठीक आहे, पण ते छातीवरचे केस काढून जा आणि शूटिंगच्या आधी कांदा खायचं नकोस. काय बोलतेस तू? बायको आहेस तू माझी, काय बोलतेस तू? म्हणूनच सांगते, मला माहिती आहेत ना प्रॉब्लेम. नाही रे अंशू, नाही, तू नाही गुंडा वाटत रे. तुझा चेहरा किती असा सामान्य आहे, तू हिरो पण वाटत नाहीस आणि विलन पण वाटत नाहीस. हा, मोठी तू छान आहे शपथ. अंशू ऐक ना, आपण काय करूया माहितीये, तुझं लुक बदलून टाकूया. त्या पाया पडतो, तिथे मेकअप आर्टिस्ट आहे, सगळं ते करते, तू काय करू नको यार. अरे ते असतात रे, पण त्याच्या आधीच त्यांनी तुला थोबडा बघून रिजेक्ट केलं तर असं कसं रिजेक्ट करतील? मला माहिती, आपण तुझा लुक नको ना, माझी आई तुला कशाला झक मारेल, तुला सांगितलं मी. बस ना तू, अगं हे काय करतेय? मला माहितीये ना, तू एवढी मोठी संधी घालवणार आहेस का मला सांग. हे काय करतेस तू? तुझा लुक बदलते, थांब जरा. आपण ना लुक असा बदलूया जरा. सगळं असं एका बाजूला गेलंय नाही, बॅलन्स नाही होते. एक मिनिट अंशू, झालं हा, झालं, 1 मिनिट. हा हा, आता ना असं डेंजर, एकदम डेंजर लुक वाटतोय तुझा. हे बघ, हे ना डेंजर वाटतोय ना. आवडला का तुला? हा, हे दे मला, दे 2 मिनिटं. हा हा, वा वा वा, अजून भारी वाटेल का. एक मिनिट. कसं वाटतंय? हे ना एकदम डाकू वाटतोय. डाकू आहे? डेंजर. कुकुला बाळ वाटते, कुकुला बाळ. हे पण सीझरच्या वेळा तोंडावर वार झालं, कुकुला बाळ. फालतूगिरी करते नुसती, जास्त नाटकं करू का? मी माझं मी बघून घेईन, मी गुंड माझ्या अभिनयाने दाखवे. काही अभिनयाने वगैरे गुंडा वगैरे वाटणार नाहीस तू. तू कोण वाटतोस माहितीये? कोण? ते असं मारामारी करताना पहिला बुक्का खाऊन ज्युनियर आर्टिस्ट पडतो ना, तो वाटतोयस तू. जास्त होतंय तुझं. नाही, तो पण नाही. मारामारी करताना पहिल्यांदाच ए पक्या पोलीस आले रे असं करून पळून जातो ना, तो वाटतोयस तू. तुझा खूप होता. नाही, तो पण तर नाहीच रे. फिल्म सुरू होताना आधी ऍड मध्ये असा डबा घेऊन जातात ना सुलभ शौचालयाला, तो वाटतोय तू. तुझा लय झाला. हॅलो, कश्यप ऑफिस? हाँ कश्यप सर, नहीं जमेगा मेरे को, वो मेरे को नहीं जमेगा. अरे नहीं रे, वो हमारे मराठी में वो बाइको रहता ना, वो नवरे लोग का खच्चीकरण करती है. अरे नहीं जमेगा रे मेरे को, तुम दूसरा कोई हिंदी आर्टिस्ट देख लो. अरे सुनो, वो एखादा स्किट का शो करो ना, हिचिक फिचिक वाला. हॅलो, यायला फोन ठेवला त्याने. अरे तुझी लायकी आहे का त्यांच्या? तुझ्या पण माझी लायकी ऐक का? अंशू, कडक टायमिंग, कडक परफॉर्मन्स, वा, जोरदार टाळ्या, सुपर. सरपंच तुम्ही कशी दाद द्याल? अंशुमन यू आर फॅन्टास्टिक यार. आणि चेतना, तू अंशुमनला मॅच केलं यार. आणि तू त्याला खरं मारस की काय त्या बेल्टनी? अंशुमन तुला खरं लागलं असेल मला असं वाटतं, कारण तिने अक्षरशः तुझ्या बॉडीला टच केला तो बेल्ट. नाही ना, नक्की ना. बट अंशुमन
तुम्ही दोघांनी जो ऍक्ट केला ते धुमाकूळ जो घातलात ना, अल्टिमेट, नथिंग बट अ डबल धमाका. क्या बात है. आशिष दादा, संजय दादा, गलती से मिस्टेक की ह्या नाटकामध्ये चेतना तुमच्याबरोबर काम करते आणि आज तिने कडक परफॉर्मन्स दिलाय. तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? तिने चोपलाय मस्त. आणि खरोखर म्हणजे ती पट्टीची नाही तर पट्ट्याची नटी आहे असं मला वाटतं. हाय, क्या बात. सॉलिड फॅन्टास्टिक यार. अंशुमन, तुझं स्पीड म्हणजे मस्त. अरे मजा आली खरं. धमाल म्हणजे दृष्ट लागू नये असं तो परफॉर्मन्स तिने खरं टीट फॉर टॅट असं लावलेलं तुला. आशिष दादा, तू काय म्हणशील? परफॉर्मन्स तर ग्रेट. म्हणजे मला ना नेहमी असं वाटत असतं की पंचेस व्यतिरिक्त रिॲक्शनवरती सुद्धा लाफ्टर काढणं खूप गरजेचं असतं, जे या स्किटमध्ये आता बघायला मिळेल. जे अंशा ज्या पद्धतीने रिॲक्ट होऊन त्याच्या रिॲक्शनवरती मला खरंच हसायला येत होतं. सो व्हेरी गुड. हॅट्स ऑफ टू अंशा. म्हणजे इथे बसले सगळेच, म्हणजे विशाखा काय, पॅडी काय, प्रसाद, सगळे जे रिॲक्शनवरती लाफ्टर करणं असतं ना, ते फार महत्त्वाचं असतं आणि ते सहज नाही कोणाला पटकन जमत. सो आणि ओव्हरऑल तर हा परफॉर्मन्स तर खूपच छान. आणि चेतनाबद्दल सांगायचं तर काय, मी चेतनावर आता हे नाटक करतोय गलती से मिस्टेक, अप्रतिम काम करते त्या नाटकातसुद्धा आणि इथेसुद्धा. म्हणजे मी एक तो किस्सा सांगेन आमचा. आता गलती से मिस्टेकमध्ये ओपनिंगची तारीख ठरली होती आणि आम्हाला हिरोईनच मिळत नव्हती, नाटकातली ॲक्ट्रेस मिळतच नव्हती. मग काय कुठून चेतनाचं नाव आलं आणि तुम्हाला सांगतो चेतना 6 दिवसामध्ये उभी राहिली त्या नाटकामध्ये. सो हॅट्स ऑफ टू चेतना. आणि ती खरंच खूप टॅलेंटेड आहे आणि खरंच म्हणजे काय म्हणू, किती कौतुक करायचं बस. हास्य जत्रेची कलाकार आहे म्हणूनच आम्ही तिला म्हणतो कॉमेडी जिचा हाय वट अशी चेतना भट. वा, जोरदार टाळ्या. वा, अंशुदा, गोड दिसतोय. थँक्यू सो मच. तर मंडळी, याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. हास्य खुर्द आणि हास्य बुद्रुक मधली ही रंगतदार स्पर्धा उद्या आणखी रंगणार आहे. सोबतीला गलती से मिस्टेक मधला धमाल प्रसंग देखील आपण पाहणार आहोत. तेव्हा भेटूया उद्याच्या भागात. घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.